यार अगर जर्नी की बात करो तो हर किसी की जर्नी खूबसूरत होती है. वेलकम ऑन एमजीएम 94 FM. दिस इज आरजे मनीषा विथ यू आणि माझ्यासोबत सध्या आहे सुप्रसिद्ध इंडियाज फेमस शेफ विष्णू मनोहर सर. नमस्ते सर. नमस्ते नमस्ते. कैसे आप? कसे आहात तुम्ही? मी मस्त आहे, एकदम छान. खूप मस्त. आणि तुम्हाला भेटून अजून मस्त झालंय. वा. सर सर्वात पहिले मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय की हे तुमचं पॅशन होतं का? बीइंग अ शेफ अँड कुकिंग करणं ही हॉबी होती का? कुकिंग नंतर शिकलो. अच्छा. खाणं पहिलं पॅशन होतं आपल्याला. ओके. खूप फूडी होतो, आत्ताही आहे. माझ्या शरीरावर वाटतच असेल. पण नंतर जेव्हा याचा व्यवसाय करायला लागलो तर तेव्हा म्हटलं की जो व्यवसाय आपण करतो तर त्या व्यवसायातलं ज्ञान आपल्याला पाहिजे, म्हणून मग शिकायला सुरुवात केली. आणि कधी असं मनात विचार आला की व्यवसाय करूया असं, म्हणजे पॅशनला प्रोफेशन मध्ये कन्वर्ट कसं केलं? बेसिकली मी आर्टिस्ट आहे, चित्रकार आहे. अच्छा. आणि मी डेकोरेशनचे काम करायचो लग्न समारंभामध्ये. ओके ओके. आणि अर्ली एज में बहुत ही छोटा था, 8वीं 9वीं 10वीं इसमें था. अच्छा अच्छा. और उसी समय एक कैटरर से मुलाकात हुई. कैटरर के यहाँ डेकोरेशन का काम करता था. तो उसने एक बार कुछ भला बुरा कह दिया मेरे को. मला तो सब्जेक्ट आवडायचा. म्हणजे ते टेबल लावणे, मांडणी करणे, मेनू ठरवणे, सगळं प्लेट सजवणे. आणि मी ना आउट ऑफ म्हणजे असं काही तिथून मिळेल असं डोक्यात नाही, पण त्यांना मदत करायचं. त्याला काय वाटलं माहित नाही. त्याला असं वाटलं की हा कदाचित आपला आगे वाला कॉम्पिटिटर हो सकता है. म्हणून त्यांनी मला एकदा म्हटलं की नाही, अभी डेकोरेशन का काम नहीं है हमारे पास में, प्लेट पोचने का काम करो. मग म्हणून मला थोडंसं वाईट म्हटलं. फिर मैं तुमच्या का पुसू प्लेट्स, मग मी माझ्या पुसीन. आणि म्हणून मग तो बिझनेस सुरू केला. आणि बिझनेस सुरू केल्यानंतर मग म्हटलं की नाही, आपण बिझनेस जर करायचा असेल तर आपल्याला ती गोष्ट यायला पाहिजे. एखादा पराठा बिघडला किंवा जिलबी बिघडली, पदार्थ बिघडला, आपण सांगू त्या माणसाला तर तो म्हणे ठीक आहे, कैसे करू, क्या क्या होना इसमें, आपल्याकडे उत्तरच नाही. बरोबर. मग ते उत्तर शोधण्याच्या चक्करमध्ये मी शिकायला सुरुवात केली. अच्छा. आणि शिकता 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 शिकतोच आहे अजून. कोणी गायडन्स केलं होतं म्हणजे? नाही, मग कसं ना, प्रत्येक वेळी म्हणजे आमचे ते महाराज लोक काम करायचे, तो गुरु झाला. नॉनव्हेज वाला एखादा भोला महाराज आला आमच्याकडे तर तो नॉनव्हेजचा गुरु झाला. कांचा म्हणून होता, तो चायनीज बनवायचा, मग तो चायनीजचा गुरु झाला. असे सगळे वेगवेगळे टप्प्याटप्प्यावर गुरु बदलत गेले. आणि असं करता करता जवळपास आता 56 पुस्तकं लिहिली मी. बापरे. आणि तुमची म्हणजे फेवरेट पर्सनली डिश कोणती आहे? मला पनीर इन एनी फॉर्म. आणि मला नान आवडतं, छान नान, भटोरे असे प्रकार सगळे आवडतात. येस. आतापर्यंत तुमचे खूप विश्वक्रम आहे जे सगळ्यांना माहिती सुद्धा, पण सगळ्यात मोस्ट डिफिकल्ट तुम्हाला काय गेलं होतं? मोस्ट डिफिकल्ट असा जो हे ना, तसे सगळ्याच डिफिकल्ट वर्ल्ड जितने वर्ल्ड रिकॉर्ड किए सभी में चैलेंजेस थे. बट फिर भी एक होता है ना कि यार इसमें तो जान ही निकल गई. सगळ्यात आधी मी पुरणपोळी केली. अच्छा. 5 फूट बाय 5 फुटाची. आणि त्याच्या आधी पराठा केला होता. तर पराठ्याचं वजन कम्पेअर टू पुरणपोळी कमी असतं, कारण त्याच्यात साखर नसते. बरोबर. पुरणपोळीत साखर होती. आणि ते वजनाचं गणित काही लक्षात आलं नाही. त्याच्यामुळे टर्न करताना जे काय देव आठवले पुरणपोळी, तर ते खूपच म्हणजे याच्यानंतर मला कशाला मी हे घेतलं, कारण खूप मेहनतीने आपण करतो. आणि त्या शेवटच्या मोमेंटला असं वाटतं की 35 किलो वजन पुरणाच्या पोळीचं. आणि 5 फूट बाय 5 फुटाचं त्याचं लेंथ आणि ब्रेडथ. पण झालं ते सक्सेसफुल, थँकफुली. सो या करिअर मध्ये जेव्हा तुम्ही आले तेव्हा पेरेंट्सचा कसं सपोर्ट होता? म्हणजे असं असायचं ना की मुलांनी काहीतरी वेगळा बिझनेस करावा, कुकिंग मध्ये येणं. ऍक्च्युली 10वी मध्ये मी बिझनेस सुरू करणं हेच आईला पटलं नव्हतं. तर ती म्हणे पहिले ग्रॅज्युएशन आणि नंतर हे सगळे धंदे. आणि मग काय ऍडव्हान्स घेतला होता त्यांच्याकडनं, करणं तर भाग होतं. मग घरच्यांच्या नकळत तो आम्ही कॉन्ट्रॅक्ट पूर्ण केला. आणि जेव्हा समजलं घरी की झालं आहे, मग ते उघडच झालं. पैसेही बऱ्यापैकी मिळत होते, मग ते सुरू केलं. पण तेव्हा मात्र आईचा विरोध होता. आणि त्याच्यानंतर जेव्हा फर्स्ट अचीवमेंट भेटली किंवा असं न्यूज पेपर्स मध्ये आला तेव्हा घरच्यांची कशी रिॲक्शन होते? मग तेव्हा नंतर काय न्यूज पेपर नंतर थोडं पुढे, कारण कॅटरिंग व्यवसाय करणं ही गोष्ट वेगळी. सगळेच व्यवसाय करतात, पण आउट ऑफ द बॉक्स जाऊन तुम्ही काही करता आहात, तर तेव्हा मात्र मग ते त्याचं कुठेतरी कौतुक होतं. आणि 2003 पासून मी
मेजवानी परिपूर्ण किचन कार्यक्रम करतो. तो जवळपास 14 वर्ष केला आणि त्याच्या आधीपासून वेगवेगळे लाईव्ह कुकरी शोज करतो. कुकरी शो करताना लक्षात आलं की हा सुद्धा कलेचा प्रकार आहे खरंच. हा, आणि मग तेव्हापासून तो लाईमलाईट मध्ये यायला लागलो. आणि बेसिकली मला हे जे दिला सपोर्ट दिला किंवा बेसच म्हणता येईल तर तो ETV मेजवानी त्यांच्यामुळे घराघरात पोहोचलो. म्हणजे खरंच. आणि घराघरात तुमच्या रेसिपीज पण पोहोचल्या. बरोबर. तर कसा एक्सपिरियन्स होता ओव्हरऑल बिंग नाव आता फेमस शेफ म्हणून? नाही एक्सपिरियन्स छान होता. पहिले तर त्यांनी 3 महिन्यासाठीच बोलावलं होतं मला की 3 महिने तुम्ही रेसिपी करा. मग 3 महिन्याचे 6 झाले, 6चे 9 महिने झाले आणि असं करता करता 14 वर्ष गेले. मी म्हटलं की ही फ्री टू एअर चॅनल आहे, कोणी बघितलेला, त्याच्यामुळे अगदी तळागाळातले खेड्यातले लोक बघतील तर त्यांच्या हिशोबाने पदार्थ तयार करू. आणि मग तसे सुरुवात केली तर तसे हिशोबाने पदार्थ तयार करणं म्हणजे काही मॉडर्न पदार्थ नाहीच, मग ते पारंपरिक पदार्थ आले. आणि आपले पारंपरिक पदार्थ एवढे छान आहे की कुठल्या सणाला कुठल्या ऋतूत काय खावं हे बरोबर त्या हिशोबाने मांडलेलं असतं. आणि मग ते करता करता की पारंपरिक पदार्थ यासाठी की तळागाळातले लोक टीव्ही बघतील आणि तेच बनवतील. अतिश्रीमंत लोक बनवत नाही, मध्यमवर्गीय सुद्धा एखादं पाहायला बनवलं, पण जे बनवतात ते दाखवावं. आणि मग ते दाखवणार यासाठी की असे पदार्थ पाहिजे की त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स खूप आउट ऑफ द वर्ल्ड नको, आजूबाजूला अवेलेबल आहे. आणि मग तो फंडा कामी आला. पहिल्या डायरेक्टरला वाटलं की हे काय कामी चालत नाही याच्यात, म्हणून मग ते 3 महिने 6 महिने असं ओळख तोळख शेवटी 12 महिन्यापर्यंत गेला. ग्रेट सर, ग्रेट. आणि त्यासोबत आता MGM फूड फेस्टिवल सुरू होणार आहे, त्याचा काय कॉन्सेप्ट आहे? MGMचा फूड फेस्टिवल तर आज आणि उद्या आहे, तर त्याच्याबद्दल पोरं खूप उत्साही आहेत. एक छान लाईव्ह चाट काउंटर लावलेला आहे. त्याच्यानंतर चटण्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याशिवाय पंजाबी मराठी क्युझिन्सचे असे वेगवेगळे प्रकार आहेत की जिथे आल्यानंतर सगळ्यांना सगळ्या पद्धतीचं जेवण मिळू शकेल. चायनीज सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. आणि त्याचबरोबर तंबोला आहे किंवा हे जे मेहंदी लावणं आहे, असे जे गेम्स आहेत, कोणाला नाचायचं असेल, कराओके करायचं असेल, ते सगळं येऊन करू शकतात. आणि मजा येणार आहे आज उद्या. ऑफकोर्स. आणि पेट पूजा पण होईलच. पेट पूजात आहे, त्याच्याशिवाय होत नाही. तो मेन मोटिव्ह असणार आहे आपला. आणि त्यासोबत सर तुम्ही काय मेसेज देणार आपल्या युथला जे अशा करिअरला म्हणजे या अपॉर्च्युनिटीला सीक करतायत? तर माझं म्हणणं असं असेल की स्वप्न पहा, छोटी छोटी स्वप्न पहा आणि स्वप्न पाहणं सोडू नका. की स्वप्नाला काही GST लागत नाही, टॅक्स लागत, मग कशाला सोड. आणि स्वप्न अशी पहा की जे आपल्या आवाक्यात असतील. तर काहीतरी मोठं अचिव्हमेंट आणि ते पूर्णत्वाच नाही, धरसोड वृत्ती नको. आणि चांगला जोडीदार आयुष्यात शोधा. सुंदर असेल नसेल गोष्ट वेगळी, पण त्याचे विचार चांगले पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे चांगला CA पाहिजे आपल्याकडे, की जो तुम्ही कमवलेले पैसे मल्टिपल कसे होतील, कसे वाचू शकेल याचा विचार करणार पाहिजे. थँक्यू सो मच सर. थँक्स अ लॉट फॉर कमिंग हियर अँड गिविंग अस सो मच इंस्पायरिंग वर्ड्स. एंड यू गाइस स्टे ट्यून्ड. MGM 90.8 FM, साथ है तो बात है. साथ है तो बात है. क्या बात है. चलो, थैंक यू.